यावेळेस आजच्या मन्नासाठी असणं जे शास्त्रपाठ आहे त्याकडे आपण लक्ष देऊयात. 2 शास्त्रपाठ आहेत. जुन्या करारामधून दानिएलाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 24 ते 30 ही वचने. जुन्या करारामधून दानिएलाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 24 ते 30 ही वचने. नव्या करारामधून प्रगटीकरणाचे पुस्तक अध्याय 3 वचने 7 ते 13. नव्या करारामधून प्रगटीकरण अध्याय 3 वचने 7 ते 13 ह्या दोन्ही शास्त्रपाठाकडे लक्ष देऊयात. जुना करार दानिएल 3 24 ते 30. नवा करार प्रगटीकरण 3 7 ते 13. दानिएलाचे पुस्तक 3रा अध्याय 24 ते 30. नंतर नबुकदनेसर राजा चकित होऊन पटकन उठला. तो आपल्या मंत्र्यास म्हणाला, आपण अग्नीत 3 जणांस बांधून टाकिले ना? त्यांनी राजास उत्तर केले, होय सरकार, खरे आहे. तो म्हणाला, पहा, 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते. त्यास काही एक इजा पोहोचली नाही. 4थ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. मग नबुकदनेसर त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, अहो शद्रक, मेशक व अबेदनगो, परात्पर देवाचे सेवक हो, अग्नीतून बाहेर या. तेव्हा शद्रक, मेशक व अबेदनगो अग्नीतून बाहेर आले आणि राजप्रतिनिधी, नायब, अधिपती, सरदार व राजमंत्री जे तेथे जमले होते त्यांनी या पुरुषास पाहिले. तो त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता. त्यांच्या डोक्याचा एक केसही होरपळला नव्हता. त्यांच्या पाय मोजांना काही झाले नव्हते आणि अग्नीचा गंधही त्यास लागला नव्हता. तेव्हा नबुकदनेसर म्हणाला, शद्रक, मेशक व अबेदनगो यांनी आपल्या देवावर भाव ठेविला, राजाचा शब्द मोडिला, आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करावायची नाही म्हणून त्यांनी आपले देह अर्पिले. त्यास त्यांच्या देवाने आपले दिव्यदूत पाठवून सोडविले आहे. त्याचा धन्यवाद असो. ह्याकरिता मी फरमावितो की सर्व लोक, प्रत्येक राष्ट्राचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक, यापैकी जे कोणी शद्रक, मेशक व अबेदनगो यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे तुकडे करण्यात येतील. त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील. कारण अशा प्रकारे सोडविण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही. नंतर राजाने शद्रक, मेशक व अबेदनगो यास बाबेल परगण्यात मोठ्या हुद्द्यास चढविले. आमेन. नवीन करार याचा प्रगटीकरण याचा 3रा अध्याय 7 ते 13 पर्यंत आपण ऐकूया. प्रगटी 3 7 ते 13. फिलाडेल्फिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. फिलाडेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही. तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. पहा, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही. पहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपणाला यहुदी म्हणवितात, पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यांच्यापैकी कित्येकास मी तुझ्या स्वाधीन करीन. पहा, ते येऊन तुझ्या पायाजवळ तुला नमन करतील व मी तुझ्यावर प्रीती केली आहे हे त्यांना कळून येईल असे मी करीन. धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुला राखीन. मी लवकर येतो. तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा. जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी, हिचे नाव आणि माझे नाव लिहीन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. परमेश्वर वचन आपणासाठी.
खरंच आपण देवबापाचे आभार मानूया, या आपण देवाची स्तुती करूया. कारण आम्ही हेलेनी होतो, देवबापाच्या लोकांच्या व्यतिरिक्त होतो, तरी देवाने आमच्यावर कृपा केली, आपला एकुलता एक पुत्र पाठवला. खरंच ती देवाचीच कृपा होती की देवबापांनी बारामतीमध्ये दूर देशाहून आपले लोक पाठवले, अशासाठी की आम्हाला ख्रिस्त समजावा. आपण देवबापाचे आभार मानू की त्या येशूच्या आमच्या जीवनात येण्यामुळे आमचं जीवन बदलून गेलेलं आहे. आपण त्याचे आभार मानूया, या आपण गीत गाऊया. येशू तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई. यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई. यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी संवर गई. तूने मुझे है बचाया, तूने मुझे सहलाया, तूने मुझे है बचाया, तूने मुझे सहलाया. मैं धन्यवाद करता रहूँगा, यीशु धन्यवाद करता रहूँगा. मैं धन्यवाद करता रहूँगा, यीशु धन्यवाद करता रहूँगा. धन्यवाद 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 धन्यवाद. मैं जो पापों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था, मैं जो पापों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था, तूने मुझे है छुड़ाया, अपनी राह पर चलाया. तूने मुझे है छुड़ाया, अपनी राह पर चलाया. मैं धन्यवाद करता रहूँगा, यीशु धन्यवाद करता रहूँगा. मैं धन्यवाद करता रहूँगा, यीशु धन्यवाद करता रहूँगा. धन्यवाद 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 धन्यवाद. यीशु ने ऐसा प्रेम जताया, मुझको अपना बेटा बनाया. यीशु ने ऐसा प्रेम
धन्यवाद 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 धन्यवाद. आज त्याच्या पुढचा भाग आहे. रेव्हरंड सुधीर चव्हाण हे आपले आजचे नियोजित वक्ते आहेत. उच्च शिक्षित आहेत, MSc MA केलेला आहे. त्यानंतर युनियन बिब्लिकल सेमिनरी किंवा मास्टर ऑफ डिव्हिनिटीचा कोर्स त्यांनी केलेला आहे. सध्या पुणे या ठिकाणी UCNIचं चर्च आहे, ख्रिस्ती मंडळी चर्च पुणे स्टेशनच्या जवळ, त्या ठिकाणी 19 वर्ष झाले प्रिस्ट इन्चार्ज म्हणून सेवा करत आहेत. त्याचप्रमाणे युनियन बिब्लिकल सेमिनरी या ठिकाणी 12 वर्ष ते ट्युटरशिप करत आहेत. त्यासोबत SSC बोर्ड मध्ये मॅथ्सच्या विषयासाठी ते पेपर सेटर म्हणून आणि त्याच वेळेस त्याचे मॉडरेटर म्हणून देखील ते त्या ठिकाणी सेवा देत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त देवाच्या राज्यामध्ये लेखन कार्यामध्ये 150 पेक्षा जास्त लेख ज्ञानोदय नावाच्या मासिकामध्ये त्यांनी लिहिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त त्यांचं स्वतःचं आत्म्याची फळे नावाचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्या व्यतिरिक्त ऑनलाईन जी सेवा आहे त्याच्यामध्ये यूट्यूबवरती त्यांचे 600 पेक्षा अधिक देवाच्या वचनाचे संदेश आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचा मुलगा आहे आणि त्याचं नाव ओजस आहे. सध्या तो रिटेल मॅनेजमेंटच्या लास्ट इयरमध्ये आहे. त्यांना मुलगी आहे, तिचं नाव सुरभी आहे आणि ती सध्या सायबर सिक्युरिटीमध्ये कॅनडा या ठिकाणी राहून काम करत आहे. असं हे त्यांचं कुटुंब आहे. देव त्यांची सेवा आशीर्वाद कर. काल संध्याकाळी आपण या ठिकाणी पहिला संदेश ऐकला. आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं दुसरा संदेश देण्यासाठी मंडळीचा पाळक या नात्याने मंडळीच्या वतीने मी तुमचं या ठिकाणी स्वागत करत आहे. पाळक साहेब, प्रभू परमेश्वराच्या पवित्र गौरवी नावात आपल्या सर्वांना सलाम सलाम. खरोखर आज अतिशय आनंद वाटत आहे की वर्धापन दिनानिमित्ताने आपण सर्वजण एकत्र झालेलो आहोत. काल आपण कौटुंबिक सहभागिता घेतली आणि कौटुंबिक उत्सवामध्ये सहभागी होत असताना आज देखील मोठा सेलिब्रेशनचा दिन आहे, जेव्हा आपण सर्व मंदिरात एकत्र झालेलो आहोत. माझ्या स्मरणार्थ हे करा. आत्ताच आपण मेजापाशी आलो आणि वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने जे आपले प्राण अर्पिले, आम्हासाठी जे रक्त हे अर्पित केले, ज्याद्वारे आम्हाला शुद्धता, पवित्रता, त्याचप्रमाणे आरोग्य व सैतानावर विजय प्राप्त होतो, त्याची प्रचिती घेण्यासाठी परत एक फार आम्ही ह्या गोष्टीचं स्मरण केलेलं आहे. आम्ही मेजापाशी आलेलो आहोत. परंतु आज एक आणखीन स्मरण दिन आहे, ज्याला आपण ॲनिव्हर्सरी म्हणतो, वर्धापन दिन म्हणतो, जेव्हा आपण ते आपले फाउंडर्स ज्यांनी 119 वर्षा अगोदर ह्या मंडळीची स्थापना केली त्याची देखील आपण आठवण करत आहोत. अनेक पाळकवर्ग, अनेक सेवक वर्ग, अनेक सुवार्थिक, अनेक मिशनरी मंडळीचे अनेक कमिटी मेंबर्स, त्याचप्रमाणे अनेक सभासद जे आज आमच्यामध्ये नाही, ते आमच्या पुढे गेलेले आहे. आपण त्यांच्या सेवा कार्याला कधी देखील विसरू शकत नाही, कारण की त्यांच्या सेवा कार्यामुळे हे शक्य झालं की 119वा वर्धापन दिन चर्च ऑफ क्राइस्ट मातृमंडळी जेव्हा आज साजरा करत आहे, तेव्हा आम्ही त्यामध्ये एक नुसते दर्शक नव्हे, तर आम्ही त्यामध्ये एक सहभागी घटक देखील आहोत. आजच्या दिनी वेगवेगळ्या असोसिएट चर्चनी जे कॉन्फरन्सचे असोसिएट चर्च आहे, संस्था आहे, त्यांनी देखील आपल्या सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहे. ख्रिस्ती मंडळी चर्च पुणे UCNI याच्या वतीने देखील आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि शुभेच्छा देत असताना काल जो आपण थीम घेऊन वाटचाल आरंभ केलेली आहे, त्या थीमकडे आपण जाऊया. आणि त्या थीममध्ये आपण बघितलेलं आहे मत्तई शुभवर्तमान यामधून, आणि त्यामध्ये परमेश्वराचं वचन आपण जेव्हा ऐकत होतो तेव्हा आपल्याला ही गोष्ट कार्यक्रम पत्रिका मी समोर ठेवतो.
या खडकावर मी आपली मंडळी रचीन. मत्तेकर शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 18वं वचन. इथे आपल्याला काही खडक दिसत नाही, परंतु खडक म्हणून कोणाचं नाव घेतलंय सांगा बरं. कोण होते खडक? पेत्र. आणि त्याच्यावर मी मंडळी रचीन. परंतु त्या अगोदर काहीतरी घडलेलं आहे आणि त्यानंतर देखील काहीतरी घडलंय. आणि काल मी फर्स्ट पार्ट घेतलेला होता, ज्यामध्ये मी आपल्याला सांगितलेलं आहे वचन 16वा अध्याय 18 वचनामध्ये की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही देखील चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. आणि त्यामध्ये आपण बघत असताना एक की किंवा एक चावी याच्याबद्दल लिहिलेलं आहे की आय विल गिव्ह यू द कीज ऑफ किंगडम ऑफ हेवन. मी तुला किल्ल्या दिलेल्या आहे. आणि आज जेव्हा विविध घटकांना आम्ही बघतो, विविध मंडळांच्याकडून शुभेच्छा देतो, ती एक की होती ज्याच्याद्वारे या खडकावर ही जेव्हा मंडळी ही कॉन्फरन्समध्ये जेव्हा बदलली, तेव्हा अनेक मंडळे आणि अनेक संस्था त्यातून उभारल्या गेल्या. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो, कारण की परमेश्वराची योजना आहे की ही योजना जरी बारामतीच्या या भूमीवर प्रगट झाली तरी देखील याच्याद्वारे जे कार्य आहे, ह्याच्याद्वारे उघडले गेलेले जे राज्य आहे ते स्वर्गापर्यंत जात. आणि त्यासाठी काल मी 3 गोष्टीचा उल्लेख केला. सर्वात पहिले मी थोडासा फॉलोअप घेतो आणि मग मुख्य विषयाकडे येतो. सगळ्यात प्रथम येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना विचारतो की लोक मला काय म्हणतात. तेव्हा शिष्य म्हणे तुला योहान म्हणतात, बाप्तिस्मा करणारे योहान म्हणतात, एलिया म्हणतात, यिर्मया म्हणतात आणि संदेष्टापैकी कोणी एक म्हणतात. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त वळतो आणि आपल्या शिष्यांच्याकडे बघतो आणि त्यांना तो परत प्रश्न विचारतो की पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणतात. फार महत्वाची गोष्ट आहे की जगामध्ये ख्रिस्ती लोकांची विविध ओळख आहे, विविध संस्था कार्य करत आहे, परंतु सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की आम्ही या खडकावर ही मंडळी रचणारा, आम्हाला जीवन देणारा व या सृष्टी घडवलेला येशूला काय म्हणून ओळखतो. आम्हाला त्याची ओळख किती आहे, आम्ही त्याच्यामध्ये किती खोलवर आहोत. आणि जोवर तुम्हाला आणि मला या गोष्टीची जाणीव होत नाही तोपर्यंत आमच्या हातात ज्या किल्ल्या आहे त्याचा उपयोग तुम्हाला आणि मला व्यवस्थितरित्या करता येत नाही. आज मला इथे बोध करण्यासाठी बोलवलेलं आहे, अनेकांनी शुभेच्छा दिल्या, परंतु कार्यक्रम पत्रिकामध्ये माझ्या नावाच्या समोर निश्चितच लिहिलेलं आहे की विशेष शुभेच्छा संदेश. म्हणजे मला नुसतं शुभेच्छा देऊन चालणार नाही, तर मंडळीला देवाच्या वचनानुसार आज काय या मंडळीला किंवा देवाच्या ह्या सेवा कार्याला कशा प्रकारे पुढे वाढण्याकरता, त्याला परत एक वार पुढे नेण्याकरता देव काय शिकू इच्छितो त्याकडे न्यायचं आहे. तेव्हा पेत्र म्हणतो आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आपण जिवंत देवाचे पुत्र ख्रिस्त आहात. यस, ख्रिस्त प्रकट झालेला आहे आणि ख्रिसमसच्या महिन्यात आपण प्रवेश केलेला आहे. अखेर जगाला माहित आहे की ख्रिश्चन लोकांचा ख्रिस्त या जगात, मसीहा या जगात आलेला आहे. पण तुमच्या आणि माझ्यासाठी या ख्रिस्त जन्म जो आहे तो एक विशेष ताकद, अधिकार, सामर्थ्य व किल्ल्या घेऊन आलेला आहे.
हे तुम्हाला आणि मला जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा पेत्राने येशू ख्रिस्ताबद्दल इतर लोकांपेक्षा वेगळं मत व्यक्त केलं, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की इथे बघा वचन 18 मध्ये लिहिले की मी तुला सांगतो तू पेत्र आहे, या खडकावर तुझी मंडळी राहतील. परंतु त्या अगोदर तो म्हणतो की शिमोन बरयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने तुला हे प्रगट केलेलं आहे. यस, 119 वर्षा अगोदर जेव्हा देवाचे पाचरित लोक देवाची योजना व संकल्प घेऊन महाराष्ट्राच्या भूमीवर आले. आज मी सन्माननीय पाळकसाहेबांशी देखील त्याबद्दल बोलत होतो की पाळकसाहेब थोडा इतिहास जो आहे त्याबद्दल मला सांगा, आणि त्यांनी थोडक्यामध्ये मला इतिहास सांगितला. मी इतिहासाकडे जात नाही, आपल्या सर्वांना इतिहास माहीत आहे. परंतु जेव्हा ते लोक इथे आलेले, प्रभूचे निवडलेले पाचरितले लोक जेव्हा मिशनरी म्हणून आमच्याकडे आलेले आहे, त्यांच्याद्वारे तुम्हाला आणि मला ख्रिस्ताची ओळख मिळाली. तेव्हा आपण नव्हतो, परंतु आमच्या घराण्यातले आमचे पूर्वज तिथे होते, त्यांना ख्रिस्ताची ओळख मिळाली. आणि जेव्हा ओळख पटते तेव्हा इथे जसं लिहिलेलं आहे, मंडळीची स्थापना होते. आणि मंडळीची स्थापना होत असताना पेत्राला ज्याने इनिशिएटिव्ह घेतलेला आहे त्याला प्रभूने म्हटलं की धन्य, खरं तुझी धन्यता, कारण की तू ओळखलंय, तुझ्या बरोबर असल्या तुझ्या सहकार्याने ओळखलेलं आहे. आता नुसती ओळख पुरेशी नाही, तर आता मंडळीची स्थापनेची गरज आहे. आणि ती मंडळीची स्थापना मी करत असताना, त्या मंडळीची स्थापना करत असताना इथे नुसती मंडळी स्थापून चालणार नाही, परंतु मंडळीला मी एक ताकद देत आहे, एक बळ देत आहे. ते ताकद आणि बळ ह्या जगामध्ये जरी कार्य करत असलं, परंतु ते कार्य त्याचं उत्तर स्वर्गातून मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस, हे कार्य जरी बारामतीच्या भूमीवर आरंभ झालेला आहे, हे कॉन्फरन्स जरी या परिसरामध्ये आरंभ झालेला आहे, परंतु हे कार्य पुढे नेण्याचं कार्य प्रभू येशू ख्रिस्ताची योजनेनं आज स्वर्गातून पूर्णतेस आलेलं आहे. आणि त्यामुळे त्या देवाला आपण धन्यवाद देऊया की त्याने आमच्यासाठी किल्ल्या उघडल्या, त्या किल्ल्या लावल्या. आणि त्यामुळे एक द्वार, मंदिराचं द्वार 119 वर्षा अगोदर निर्मितून आमच्यासाठी उघडलेले, आणि ते अद्याप देखील उघडं आहे. ते अद्याप देखील आपल्यासाठी उघडं आहे. आणि आज आपण या द्वारातून या मंदिरामध्ये प्रवेश करून हर्ष आणि आनंदाने आज जेव्हा सेलिब्रेशन, उत्सव करण्यासाठी ते एकत्र झालेलं आहोत. प्रश्न हा आहे की ही किल्ली जी तुम्हाला आणि मला प्रभू येशूने दिलेली आहे, पेत्राला प्रभू येशूने दिलेली आहे, मंडळीला प्रभू येशूने दिलेली आहे, प्रत्येक मंडळीच्या सभासदांना प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे, ती किल्ली आम्ही कितपत कशा प्रकारे वापरतो. आणि हा आजचा माझा विशेष संदेश आहे. आपण आपल्यापैकी अनेक जण बँकेमध्ये जातो, आणि बँकेमध्ये गेल्यानंतर तिथे लॉकर असतं, सर्वांना माहिती आहे. आणि त्या लॉकरमध्ये आपले ऑर्नामेंट्स म्हणा किंवा आपले दागिने किंवा अलंकारात ठेवले राहतात. आपल्या अनेकांना त्या गोष्टीची जाणीव आहे. आणि तिकडे गेल्यानंतर एक चावी असते, की असते, ती आपल्या घराची चावी घेऊन जातो का आपण? नाही. आपण बँक अकाउंट आणि लॉकर याचे अकाउंट होल्डर झाल्यानंतर बँक एक चावी आपल्याला देते, आणि आपण ती चावी घेतली आणि बँकेत गेलो आणि डायरेक्ट लॉकरला लावली, तर उघडेल का लॉकर? उघडेल का नाही उघडेल? नाही उघडणार. का नाही उघडणार हा प्रश्न मोठा आहे. कारण की आपल्याकडे जरी एक चावी त्यांनी दिलेली आहे की तुम्ही या बँकचे निश्चितच अधिकारी आहात, तुम्ही ह्या बँकच्या या अकाउंटमुळे मिळालेल्या लॉकरचे अधिकारी आहात, परंतु एक चावी आमच्याकडे देखील आहे. आणि ती चावी तो बँकर येणार, सर्वात प्रथम काय करणार, तो चावी लावणार, चावी फिरवणार आणि निघून जाणार. लगेच उघडतो का लॉकर? तो उघडू शकत नाही. मग आता काय होणार? आता आम्ही जे त्याचे ओनर आहोत, आपण कोणती किल्ली नेली, कोणतीही की नेली आणि लावली तिथे, तो उघडाल का ते? नाही. आपल्याला तीच की वापरावी लागेल जी बँकेने आपल्याला दिलेली आहे. बँकर आपलं काम करून निघून गेलेला आहे. आता आपण ती की लावणार आणि मग
ते लॉकरचा दरवाजा उघडणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी इथे पेत्राच्या द्वारे निश्चितच्या मंडळीची स्थापना करून 119 वर्षा अगोदर या मंडळीची स्थापना करून त्यांनी आपलं कार्य पूर्ण केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आता तुमच्या आणि माझ्या हातामध्ये की दिलेली आहे आणि की दिल्यानंतर वारंवार आता प्रभू येशू ख्रिस्ताला बोलवायची गरज आहे की प्रभू येशू ये आणि तू की कर. नाही, प्रभू येशू ख्रिस्ता म्हणतो की मी लावून दिलेली आहे. आता तुला तुझी की जी मी तुला दिलेली आहे, बँकेने दिलेली की, येशूने दिलेली की, जी मंडळीला दिलेली आहे, सभासदांना दिली, ती की लावायची. लावल्याबरोबर काय होणार आहे? उघडणार आहे. आणि त्यामध्ये मोठं जे काही आपलं श्रम आहे, परिश्रम आहे, जो खजिना आहे, तो तुमच्या आणि माझ्या हाती पडणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु प्रियांनो, आज देखील अनेकांना ही की वापरता येत नाही. आज देखील अनेकांच्याकडे की आहे की नाही याची देखील त्यांना गॅरंटी नाही. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली की त्याने तर लावून ते आमच्यासाठी ओपन करून दिलेलं आहे, परंतु आम्ही ते की योग्य प्रकारे वापरत नसल्यामुळे ते आशीर्वाद जे लॉकरमध्ये तुमच्यासाठी गुप्त ठेवलेले, ते रहस्य 119 वर्षापासून गुप्त ठेवलेले आहे, ज्यांनी योग्य प्रकारे त्या चावीचा कीचा वापर केला त्यांना प्राप्त होत गेले. परंतु ज्यांना ती की योग्य प्रकारे वापरता आली नाही त्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. प्रगटीकरण याचा पहिला अध्याय 18 वचनामध्ये आत्मा याने प्रकारे म्हणतो, मी मेलो होतो तरी पहा मी युगानुग जिवंत आहे. प्रगटीकरण पहिला अध्याय 18 वचन, मी मेलो होतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तरी मी युगानुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहे. आज आपण मेजापाशी आलेलो आहे. त्याच्या वधस्तंभावर प्राण अर्पणाची आठवण आपण केलेली आहे. तो मरण पावला. नुसता मरण पावला नव्हे, तो पुनरुत्थित देखील तिसऱ्या दिवशी झालेला आहे. आणि त्यामुळे त्याने मरणावर विजय प्राप्त केला. त्याने मरणावर विजय प्राप्त केला आणि आता तो म्हणतो की माझ्याकडे मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आहे. मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आहे. प्रियांनो, लक्षात ठेवा, जीवन व मरण हे येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये आहे. तुम्हाला जगामध्ये केव्हा पाठवायचं? आज आम्ही पास्टर जॉय यांच्या त्या लेकराकडे मी बघत होतो आणि त्याचं पूर्ण लक्ष पाळक साहेबांच्याकडे होतं. मला वाटलं आता रडारडीचा कार्यक्रम सुरू होणार. 7 महिन्याचा आहे तो, बरोबर ना सर? परंतु इथून जॉय आल्या, तिथून त्यांची पत्नी आली, इथून पाळक साहेब आले आणि तो मम्मी डॅडीकडे नाही, तो पाळक साहेबांकडे बघत होता. आणि माझ्या मनात हेच आलं की मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करण, कारण की माझं लक्ष त्या सेवकाकडे आहे, ज्या सेवकाने या मंडळीची पुनरुभारणी करण्याकरता आज हे सुत्तर असं नुसतं मंदिर नव्हे तर मंडळी उभारण्याकरता सर्वस्वी दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हे महत्वाचं कार्य की लहान लेकरं ज्याला आज पुरेपूर जाणीव नाही, परंतु ती देवाची निर्मिती आहे. आज त्याला पूर्ण जाण नाही, परंतु तो देवापासून आहे आणि तो देवाच्या सेवकाकडे, देवाच्या व्यक्तीकडे बघत आहे, यासाठी की त्याला कळतं की ज्या देवाने मला या जगात पाठवलं त्याचा हा अभिषिक्त आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी मंडळीमध्ये येणं अतिशय महत्वाचं आहे. नुसतं संडे स्कूल, तरुण संघ नव्हे तर प्रत्येकाचं मंडळीमध्ये येणं यासाठी महत्वाचं आहे की परमेश्वराचे अभिषिक्त दासच नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, 2 किंवा 3 माझ्या नावाने जिथे एकत्र येतील तिथे मी आहे. यस, 119 वर्षापैकी 2 किंवा 3 इथे एकत्र असतील. ती 2 किंवा 3 परदेशातून परमेश्वराची आणि देवाची योजना घेऊन आले. परंतु आज बहुत आशा आहे, परंतु देव एकच आहे, त्याचं नाव प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. तो 119 वर्षा अगोदर देखील मंदिराची उभारणीचा समय होता, आज देखील आहे. आणि तो म्हणतो की माझ्याकडे मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या देखील आहे. प्रियांनो, त्याग आहे, समर्पण आहे. कालच मी सांगितलं की आम्ही जेव्हा मेणबत्ती घेऊन फिरत होतो,
जेव्हा आम्ही मेणबत्ती घेऊन या परिसरामध्ये आम्ही चालू प्रकाशात सांगत होतो, तेव्हा मी या गोष्टीचा संदेशामध्ये उल्लेख केला की पहिल्या दिवशी देव म्हणतो प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. चौथ्या दिवशी सूर्य आणि चंद्राची निर्मिती झाली. तो देवाचा प्रकाश होता. प्रकटीकरणामध्ये 20व्या अध्यायामध्ये लिहिले की आता सूर्य नसणार, आता चंद्र नसणार, परंतु देव आपल्या प्रकाशाने जगाला प्रकाशित करेल. प्रेज द लॉर्ड. परंतु ह्या दोन्ही आरंभ आणि अंत, उत्पत्ती आणि प्रकटीकरणाच्या मध्ये दानियल संदेष्टा म्हणतो की जे धार्मिकतेला जपणारे लोक आहे, जे देवाच्या योजनेने चालणारे लोक आहे, ते अंतराळात तारा समान प्रकाशित होतील. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, देवाने म्हटलं मी प्रकाश आहे, परंतु पुढे तो असा म्हणतो की तुम्ही जगाचे प्रकाश आहे. आणि तुमच्या सत्कृत्याच्याकडे बघून स्वर्गीय देवाचा गौरव व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूला धन्यवाद असो, 119 वर्षाच्या आरंभी जेव्हा या मंडळीची किंवा या कॉन्फरन्सच्या या मंडळीची मातृमंडळीची स्थापना झाली, आज अनेक क्षेत्रामध्ये ही मंडळी कार्यरत आहे. ती समाजसेवा असो, ते वैद्यकीय क्षेत्र असो, ते एज्युकेशन असो, किंवा इतर परिसरामध्ये. आताच आपण बघितलंय की बॉक्सच्या द्वारे गोरगरिबांची काळजी, अनेक क्षेत्रामध्ये हे सत्कृत्य ते निरंतर करत आहेत. आणि हेच काय म्हटलेलं आहे, हे सत्कृत्य ख्रिस्ताचा प्रकाश इतरांना दाखवतात. हे सत्कृत्य देवाचा प्रकाश इतरांना प्रसरित करतात. आणि त्याद्वारे काय होतं, जिवंत देवाचा गौरव होतो. मंडळी या जगामध्ये यासाठीच ठेवलेली आहे की ती ख्रिस्ताचा प्रकाश जो तुम्हाला आणि मला ख्रिस्ताने ऑलरेडी दिलेला आहे, ती एक चावी आहे, ती एक की आहे, ती जगाला प्रदर्शित करणे. आपण रात्रीच्या वेळेस आलो तर मंदिर परिसर आपल्याला नटलेलं, सजलेलं, सुंदर अशा लाइटिंग आपल्याला दिसतील. परंतु आकाशात जर बघितलं तर आकाशामध्ये खूप स्टार्स आहे. बरोबर आहे. अंधार जेव्हा अमावस्या राहते तेव्हा ते स्टार आणखीन सुंदर दिसतात, खूप सुंदर दिसून येतात, कारण की ते आकाशाला अलंकारित करतात, त्याचं सौंदर्य वाढवतात. परंतु प्रियांनो, या जगामध्ये तुम्ही आणि मी तो प्रकाश आहोत जे जगाला ख्रिस्ताच्या राज्यासाठी अलंकार म्हणून सेवेमध्ये पुढे राहतो. प्रेज द लॉर्ड. यस, ते स्टार तुम्ही आहोत. मेल्यानंतर तर निश्चितच आपण चमकणार आहोत, किंवा ते आमचे पूर्वज चमकत आहेत, परंतु ह्या समय तुम्ही आणि मी कोण आहोत याचा देखील विचार करणं अतिशय गरजेचं आहे. परंतु अनेक जण म्हणतात, पाळक साहेब ते सर्व ठीक आहे हो, परंतु कुटुंब म्हणून आमच्या अडचणी बहुत आहे, आमच्या समस्या बहुत आहे. आम्हाला नोकरी नाही, आम्हाला योग्य प्रकार नाही, महागाई वाढलेली आहे, आमच्या मुलांना निश्चितच विवाहासाठी मुली किंवा मुलीला मुलं मिळत नाही, आमच्या घरामध्ये वाद आहे, आमच्या घरामध्ये भांडणं आहे, आमच्या घरामध्ये स्ट्रेस आहे, आमच्याकडे दडपण आहे, आमच्या घरात व्यसन आहे, आणि त्यामुळे आमचं घर अंधकारमय झालेलं आहे. एक कुटुंब म्हणून जे आमच्या वाडवडिलांनी जपलं होतं ते आता कुटुंब अस्तित्वात नाही. आम्ही विखरलेलो आहोत, एकमेकांचं तोंड बघत नाही. कालच मी इथे बसलो होतो आणि पाळक साहेबांनी आवाहन केलं की प्रत्येक कुटुंबाने संगती बसावं. आणि मला आनंद वाटला की एक बेंचेसवर एक किंवा 2 बेंचेसवरही एक कुटुंब बसलं होतं, कारण की ते मोठं कुटुंब होतं. आणि त्याच वेळेस मी माझ्या कुटुंबाकडे बघत होतो, तर माझी मुलगी जी कॅनडाहून आली ती एकटीच त्या बेंचवर बसलेली होती. ती एकटीच बेंचवर बसली. एक समय असा होता की माझ्या कुटुंबियांनी पण 2 बेंचेस भरायचे. परंतु समय बदलतो. कोरोनामध्ये त्या मुलांची आजी प्रभूकडे गेले, आजोबा प्रभूकडे गेले, मम्मी पण प्रभूकडे गेली, आणि ती एकटी बसते. तिच्या मागच्या बाजूला तिचा भाऊ ओजस कंटिन्यू शूट करतो, आणि त्याच्या पुढे तिचे डॅडी उभं राहून संदेश देतात. कुटुंबामध्ये एकच व्यक्ती राहिलेला आहे, परंतु उर्वरित जे आहेत ते प्रभूच्या दिलेली किल्लीचा वापर करून सेवा करत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, क्वारंटाईन मी होतो, क्वारंटाईनमध्ये होतो, तरी देखील प्रभूची सेवा निरंतर ऑनलाईन मी करत होतो. अनेक लोकांना या कठीण समयामध्ये अंत्यक्रियासाठी मी पुढे गेलो, आणि प्रभूने मला त्याचा अवॉर्ड हा दिला की हडपसरचं जे कब्रस्तान आहे त्याचं मुख्य ट्रस्टी मला बनवलं.
आपल्याला माहिती आहे हडपसरचा प्रमुख कब्रस्तान. माझा मुलगा आज लिडिंग लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये आहे. यस प्रियांनो, प्रत्येकाला वेगवेगळ्या चाव्या दिलेल्या आहे. पाळकीय सेवा म्हणजे निश्चितच एक चावी आहे, परंतु ती एकमेव सेवा नाही आहे. किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग ही एकमेव सेवा नाही, सुवार्थिक एकमेव सेवा नाही. परंतु प्रियांनो, शाळेच्या द्वारे आहे, शिक्षकी पेशाच्या द्वारे, डॉक्टरीच्या द्वारे, नर्सेसच्या द्वारे, IT मध्ये सेवेच्या द्वारे, आणि एक पिता म्हणून जबाबदारी, एक माता म्हणून जबाबदारी, एक मुलगा म्हणून जबाबदारी, ही वेगवेगळी जबाबदारी प्रभूने दिलेली आहे. ही तुमच्या जीवनातली की आहे. आणि ही की जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे वापरतात तेव्हा स्वर्गाचे द्वार उघडतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही ही की, तुम्ही कोणतंही काम करा, आणि आपली ओळख आहे ख्रिस्ती म्हणून, आपल्याला अभिमान आहे की ख्रिस्ती लोकांची ओळख आहे की जे काही ते हाती घेतात ते सिद्धीत जातात. एक यशस्वी नागरिक म्हणून भारताचे लोकच नव्हे तर जगातले लोक देखील ख्रिस्ती लोकांकडे बघतात की खरोखर या लोकांमध्ये एक प्रीती आहे, निश्चितच त्यांच्यामध्ये कामाची जिद्द आहे, त्याचप्रमाणे प्रामाणिकता आहे. ते झटून काम करतात, पैशासाठी नाही तर देवासाठी ते सदोदित कार्यरत राहतात. ही तुमची आणि माझी ओळख आहे, आणि ही एक की आहे जी प्रभूने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. हे सत्कृत्य आहे जे तुम्ही आणि मी करत आहात, आणि सत्कृत्य प्रकाशाचं काम करतं. प्रेज द लॉर्ड. निराश होऊ नका. अधोलोकाच्या मरणाच्या किल्ल्या देवाच्या हाती आहे. जॉन वेस्ली जे मेथडिस्ट चर्चचे संस्थापक होते आणि आज जगामध्ये सगळीकडे, त्यांनी खूप सुंदर एक कमेंट केलेलं आहे किंवा त्याचं कोटेशन आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की जोपर्यंत माझी या जगातली सेवा संपत नाही तोपर्यंत देव मला या जगातून नेणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत या जगातली माझी सेवा संपत नाही तोवर देव मला या जगातून नेणार नाही. आज अनेक जण म्हणतात, अहो कंटाळलं या संसाराला, कंटाळलं या नवऱ्याला, कंटाळलो या बायकोला, कंटाळलो या मुलांना, कंटाळलो या नोकरीला, कंटाळलो या चर्चला. अनेकदा हे पण म्हणतात, बाळक सॉरी, माझे चर्च लोक निश्चित असे म्हणतात की अनेक चर्चमध्ये गेले की चर्चला पण मी कंटाळलो, काही होत नाही, काही भलं होत नाही. खूप येशू केले, खूप प्रार्थना करून घेतले, परंतु काही बदल होत नाही. चर्च देखील आता त्या अंधकारामध्ये गुरफटलं गेलेलं आहे. हो प्रियांनो, आम्ही निश्चितच चावी असताना देखील त्या चावीचं महत्त्व जाणून घेतलं नाही. येशू या जगामध्ये आला, येशू प्रकाश म्हणून या जगामध्ये आला, परंतु लोकांनी अंधकाराची आवड धरली, त्यामुळे त्यांना प्रकाशाचे कृत्य आवडत नाही. तुम्ही तर प्रकाशाची प्रजा आहात, तुम्ही आणि मी प्रकाशाची प्रजा आहो. आम्ही ज्या प्रकारे निराशावादी दृष्टिकोन ठेवतो, हे नेगेटिव्ह ॲटिट्यूड तुमच्या जीवनामध्ये, ते दाखवतं की तुम्ही आणि मी प्रकाशाची नव्हे तर अंधकाराचा सत्ताधीश सैतानाची चावी घेऊन जगामध्ये जगत आहोत. आणि यासाठी तुम्हाला आणि मला ही गोष्ट जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्ही आणि मी कोण आहोत. आणि प्रगटीकरण याचा 3रा अध्याय आणि 7 आणि 8 मध्ये एक मंडळी आहे, आणि त्या मंडळीच्या बद्दल येणे प्रकारे लिहिले. प्रगटीकरण याचा 3रा अध्याय 7 आणि 8 मध्ये त्या मंडळीचं नाव आहे फिलदेल्फिया मंडळी. याचा आताच आपण नव्या करारातून वाचन देखील केलेलं आहे. जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्या जवळ दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणीही बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणीही उघडणार नाही, असे म्हणतो ज्याच्याकडे दाविदाची किल्ली आहे, तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. दावीद आहे राजा आहे, आणि येशू आहे राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. या जगामध्ये तो राजा म्हणून जरी जन्माला नाही, तो स्वतःला मानवपुत्र म्हणतो, तरी देखील तो राजा आहे, आणि राजाच्या कीचं अतिशय महत्त्व असतं. आज आपण अमेरिकेकडे बघितलं, US कडे बघितलं किंवा रशियाकडे बघितलं
तर त्यांचे राजा म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रेसिडेंट, त्यांच्याकडे एक बटन आहे ज्याला म्हणतात न्यूक्लिअर बटन. आणि ते नुसतं बटन जरी त्यांनी प्रेस केलं तर त्यांचे जे मिसाईल्स आहे, जे न्यूक्लिअर किंवा ॲटॉमिक बॉम्बनी लोडेड आहे, ते क्षणात पृथ्वीला 8-10 वेळेस नष्ट करू शकतात. एवढा ताकद आहे त्यांच्याकडे. एक चावी आहे किंवा एक बटन आहे, नुसतं प्रेस करण्याची गरज आहे. हो प्रियानो, या रशियाच्या किंवा या अमेरिकेच्या प्रेसिडेंटपेक्षा आमचा देव कितीतरी महान आहे. परंतु तो म्हणतो की ती किल्ली मी तुम्हाला दिलेली आहे, ती किल्ली मी तुम्हाला दिलेली आहे. आणि त्या किल्लीच्या बद्दल तो म्हणतो की मी जे द्वार उघडलेले आहे तो कोणी देखील बंद करू शकत नाही. आज 119 वर्षा अगोदर ह्या मंडळीच्या स्थापनेच्या द्वारे, इमारत नाही मंडळीच्या स्थापनेच्या द्वारे आशीर्वादाचे द्वार तुमच्या आणि माझ्या घराण्यांसाठी उघडलं गेलेलं. प्रेज द लॉर्ड. कारण की आम्ही तेव्हा नव्हतो, आमचे पूर्वज होते, ते या मंदिरामध्ये ख्रिस्तामध्ये जोडले गेले आणि आशीर्वादाचं द्वार त्यांच्यासाठी उघडलेलं आहे. त्याचा लाभ निरंतर 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 आज आम्ही घेत आहोत. आणि आज आम्हाला अतिशय आनंद वाटतो की 119 वर्षाने अविरत नॉनस्टॉप ते आशीर्वाद तुम्हाला आणि मला मिळत आहे. ते कधी देखील थांबले नाही. ते आशीर्वाद कोण देत आहे? ते आशीर्वाद कोणापासून आहे? प्रभू येशूपासून. त्याचा पुरवठा यावी इरे म्हणजे पुरवठा करणारा प्रभू येशू आणि परमेश्वरापासून आहे. परंतु प्रियांनो, त्यासाठी आम्ही पात्र आहोत, आम्ही योग्य आहोत यासाठी नव्हे, तर देवाची योजना आणि संकल्प आमच्यासाठी हिताचे आहे. त्यामुळे हे शक्य झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही फार मोठे कर्तृत्व केलेले, आमच्या लोकांनी फार मोठे कर्तृत्व केलं, यामुळे घडलं नाही. तर या कॉन्फरन्समध्ये विविध मंडळांसाठी, या भारत देशामध्ये विविध मंडळांसाठी देवाने एक द्वार उघडलेला आहे. आणि ते द्वार जे तारणाचं द्वार आहे, ते जगामध्ये कोणतीही ताकद बंद करू शकत नाही. कोणतीही ताकद बंद करू शकत नाही. अनेक जण म्हणतात, अहो पाळक साहेब तुम्ही म्हणतात, परंतु आम्ही नोकरीला जातो, आम्ही जॉब करतो, आम्ही विविध बिझनेसमध्ये जातो. अहो किती प्रॉब्लेम आहे, किती आमचे बॉस लोक आम्हाला त्रास देतात, आमचे अधिकारी लोक आम्हाला किती त्रास देतात, खूप अन्याय आम्हाला सहन करावा लागतो. आणि जेव्हा त्यांना कळतं की हे ख्रिस्ती आहे, तर ते तर जास्तच आम्हाला ट्रायल्समध्ये आणि परीक्षेमध्ये पाडतात, जास्तच आमची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करतात की बघू तुमचा देव तुमच्याबरोबर किती आहे. आणि त्यामुळे आम्ही कामापासून, आम्ही जे आम्हाला टार्गेट दिलं त्याच्यापासून, जी जबाबदारी त्याच्यापासून आता वैतागून गेलेलं आहे. लोक 60व्या वर्षी 58 वर्षी रिटायर होतं, आम्हाला आता असं वाटतं 40व्या वर्षी VRS घ्यावं आणि घरी बसावं. स्ट्रेस सहन होत नाही. हेच घर तर आहे पती पत्नी, 50 वर्ष गोल्डन ज्युबली सिल्वर ज्युबली करतात. पाळक साहेब 5 वर्षातच वैतागलो. 5च वर्षात आम्हाला वाटलं की आता कुठून लग्न केलं आणि कुठून काय केलं. प्रभूची हीच योजना होती का? हो प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रभू तुमचा आणि माझा महान आहे आणि त्याच्या योजना देखील तुमच्या आणि माझ्यासाठी महान आहे. मागच्या महिन्यामध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची मोठी बैठक झाली आणि पुष्कळ दिल्लीवरून अधिकारी आले आणि सर्व पाळक वर्गांना एकत्र केलं. आणि निश्चित सगळे पाळकांनी वेगवेगळे स्टेटमेंट दिले आणि त्यांनी हे सांगितलं की खरोखर आमच्या समाजामध्ये अनेक गोष्टी आहे ज्याच्याकडे निश्चितच दुर्लक्ष होतं. आमच्या समाजाकडे अनेक अडचणी आहे, आमचं समाजामध्ये ऐक्य नाही आणि आम्ही संख्येने फार कमी आहोत, मायनॉरिटीमध्ये आहोत. त्यामुळे आमचं जे प्रेशर ग्रुप आहे, जी आमची ताकद आहे, त्यामुळे आम्हाला पदही मिळत नाही, त्यामुळे आम्हाला पोस्ट आणि मंत्रीपद पण काही मिळत नाही. त्यामुळे आमची अवस्था खूप कठीण झालेली आहे. आणि मग मला त्यांनी संधी दिली आहे, म्हणजे पाळक साहेब तुम्ही बोला. म्हटलं निश्चितच जे काही सर्व पाळक वर्गाने सांगितलेलं हे खरं आहे, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे मायनॉरिटीमध्ये असलेला छोटा कळप आहे,
त्याचा पाठीराखा, त्याचा उत्पन्न करता, त्याचा नियंत्रण करता जिवंत देव आहे, जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करताय. प्रेज द लॉर्ड. जरी आम्ही संख्येने थोडके असलो तरी देखील आमच्या पाठीमागे आमचा जिवंत देव उभा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो म्हणतो, इथे आता आपण वाचलेले, की जे द्वार मी ओपन करतो ती कोणतेही पार्टी येऊ, कोणती पार्टी जाओ, कोणताही सत्तावर येऊ, कोणत्याही सत्तेवरून जाओ, कोणी देखील बंद करू शकत नाही. कोणी देखील बंद करू शकत नाही. हो प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही संख्येने कमी, आमची ताकद कमी, कदाचित आम्हाला लढता येत नाही, कमी इतर लोकांसारखं संघर्ष करू शकत नाही, तरी देखील तुमच्या आणि माझ्याकडे ताकद आहे. तुम्हाला आणि मला घाबरायची गरज नाही, यासाठी की आज देखील तुम्ही आणि मी ते कीचं महत्त्व जाणून घेतलं नाही. आणि त्यामुळे ही की जो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, कोणतीही ताकद बंद करू शकत नाही, कोणत्याही व्यक्ती त्याला बंद करू शकत नाही, कारण की मी त्याला उघडं केलेलं आहे. त्याबद्दल एक शास्त्रपाठ वाचलाय आणि आपण त्या शास्त्रपाठाकडे जाऊया. दानिएल याच्यामध्ये जाऊया आणि मी आपल्याला हे सांगू इच्छितो की दानिएलामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये आपण येऊया. आणि इथे आपल्याला दिसतं की हे यहुदी लोक जे आहे, हे इस्रायली लोक जे आहेत, ते आहे बायबल लोकांच्या नियंत्रणाखाली आणि ते त्यांच्यावर सत्ता गाजवत आहे. आणि अशा अवस्थेमध्ये हे लहानसा कळप ते राजा नबुकदनेस्सरच्या अधीनतेमध्ये काम करत असताना एक मूर्ती उभारली गेलेली आणि प्रत्येकाने त्याला नमन करावं ही ऑर्डर काढण्यात आलेली आहे. परंतु 3च लोक उभे राहिले जे म्हणा, आम्ही राजा तुझी ऑर्डर पाळणार नाही. काय नाव होतं त्यांचं सांगा बरं? कोण होते? शद्रक, मेशक आणि अबेदनगो. राजा, तू जे काही फरमान काढलेलं आहे ते आम्ही पाळणार नाही. राजा म्हणाल, ठीक आहे, फरमान जर तुम्ही पाळत नाही तर आता तुमच्यासाठी अग्नी तयार आहे. आणि अग्नी तयार असताना त्या अग्नीच्या विहिरीमध्ये आम्ही तुला टाकणार आहोत, जे 7 पट आता तप्त केलेली आहे. आणि परत एक बार राजा त्यांना विचारतो, बघूया 3रा अध्याय आणि 15व्या वचनाच्या शेवटी, की आता जेव्हा विविध वाद्य वाजतील आणि तुम्ही जर त्याला दंडवत घातलं नाही तर तुम्हाला ताबडतोब अग्नीमध्ये 7 पट तप्त अग्नीमध्ये टाकण्यात येईल. आता त्याला हायलाईट करा, माझ्या हातातून तुम्हाला कोण सोडविल, असा कोणता देव आहे हे मला बघायचं आहे. हे मला बघायचं आहे की असा कोणता देव आहे जो 7 पट तप्त, 1 पट तप्तमध्येच माणूस मरणार, तुमच्यासाठी मी 7 पट केलेली आहे. तुमचे धैर्य, तुमची ताकद, तुमचं बळ बघून मी 7 पट अन्याय आता करण्याच्या मार्गावर उतरलेला आहो. बघू तुमचा कोणता देव आहे जो तुम्हाला अग्नीपासून सोडवेल. तेव्हा 16व्या वचनमध्ये शद्रक, मेशक व अबेदनगोने राजास उत्तर दिले, महाराज, या बाबतीत आपणाला उत्तर देण्यास आम्हाला प्रयोजन दिसत नाही. आम्ही काही स्टेटमेंट देत नाही. आम्हाला तुम्हाला याचं उत्तर देण्याची गरज नाही. तुम्ही राजा आहात, तुम्ही सत्ताधीश आहात, तुम्ही निर्णय घेतलेला आहे, आम्हाला जळून भस्मसात करायचा आहे, हा निर्णय ठरलेला आहे. आता तुम्ही म्हणता की कोणता देव आहे, आम्ही काही देखील स्टेटमेंट देणार नाही, परंतु आमचा देव तुम्हाला उत्तर देणार आहे, हा आम्हाला विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. या संकट येतील, तुमच्या घरामध्ये समस्या येतील, तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम येतील, तुमचे अधिकारी, तुमच्या घरामध्ये जाच आहे, संकट आहे, तुम्ही ट्रायल्समध्ये जाते, तुमच्यावर अत्याचार होत आहे, तुम्ही थोडके आहात, संख्येने कदाचित 3 असेल, संपूर्ण राष्ट्र तुमच्या विरोधात उभं आहे. परंतु एकच लक्षात ठेवा, त्यांनी तुमच्या देवाला चॅलेंज केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्ही त्या देवाला मानणारे लोक आहात ज्यांनी तुमच्या हातात किल्ली दिलेली आहे. आमेन. यस. त्यांनी तुम्हाला नव्हे तर दाविदाच्या देवाला
कोणी चॅलेंज केलं होतं? गोलियातने चॅलेंज केलं. यस, ही बाब लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही विश्वासात आणि प्रार्थना, तुमचं कुटुंब, घर आणि मंडळी उभारलेली आहे, कोणती पण सत्ता जेव्हा चॅलेंज करते, ते चॅलेंज तुम्हाला नाही, तुमच्या देवाला आहे. आणि तुम्ही जे नेहमी म्हणतो, अहो काय ख्रिश्चन लोक काहीच करत नाही, करायची गरज नाही, त्यांचा देव करणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांचा देव त्यांच्या बाजूने उभा आहे आणि तो उत्तर देणार आहे. बघा, त्यांनी खूप सुंदर स्टेटमेंट केले 18 वचनामध्ये. महाराज, ज्या देवा 17 वचन, ज्या देवाची आम्ही उपासना करतो, तो आम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. आम्ही माफी मागणार नाही. आम्ही हे पण नाही म्हणणार आम्हाला क्षमा करा, आम्हाला सोडून द्या. आम्ही हे म्हणत नाही. आम्हाला पळायचं पण नाही. आम्हाला काही देखील झटापटी पण करायची नाही, माफी पण मागायची नाही, आम्हाला माघार पण घ्यायची नाही. परंतु एक लक्षात ठेवा, ज्या देवाची आम्ही उपासना करतो, तो धगधगी अग्नीच्या भट्टीतून सोडवाय समर्थ आहे. महाराज, तो आम्हाला आपल्या हातातून सोडविल. प्रेज द लॉर्ड. यस, ही चावी आहे तुमची, म्हणजे हा विश्वासाची चावी आहे जी म्हणते माझा देव माझ्या बरोबर आहे. तू अग्नीतून चालशील तरी पोळावायचा नाही, तू जलावातून चालशील तरी बुडावायचं नाही, कारण की तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. प्रेज द लॉर्ड. हे मनुष्याचं नव्हे, हे देवाचं स्टेटमेंट आहे. तो म्हणतो पाणी, अग्नी ही माझी निर्मिती आहे, तू देखील माझी निर्मिती आहे. तू माझ्या नावाने कार्य करत असताना ह्या गोष्टी, हे ह्याच्यावर तर मी तुला अधिकार दिलेला. पेत्रा, तू बुडणार नाही, तू चाल पाण्यावर. तू चालला. शद्रक मेशक नको आता अग्नीच्या समोर उभे असताना 18 वचनामध्ये ते सांगतात, तरी कसेही असो, बचाया तर ठीक, नाही बचाया तर नो प्रॉब्लेम. प्रत्येक वेळेस तुम्ही बचावले जाईल असं नाही. प्रत्येक वेळेस तुम्ही प्रार्थना कराल आणि तुमचे विकार दूर होतील असं नाही. प्रत्येक वेळेस पाळकसाहेबांनी प्रार्थना केली आणि त्याच समय उत्तर मिळालं असं नाही. प्रत्येक वेळेस आपण ICU मध्ये ऍडमिट करणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना केली आणि ते सुखरूप बाहेर येईल असं नाही. कारण की तुमच्या जीवनासाठी देवाची योजना आहे आणि ती पूर्ण होत असताना देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी नियोजन करून ठेवलेलं आहे. आत्ताच मी सांगितलं की या बेंचवर एकच व्यक्ती, एकच कुटुंबामध्ये माझा खर्च बसला होता. एक काळ होता, ते भरलेलं होतं, परंतु देवाची इच्छा झाली, त्यांनी बाकीच्या लोकांना प्रभूकडे नेलं. धन्यवाद त्या देवाला. ज्याने दिलं त्याने नेलं, धन्यतेचं नाव. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही झुकणार नाही. मृत्यू, आजारपण आम्ही झुकणार नाही, समस्या आम्ही झुकणार नाही, सैतान आम्ही झुकणार नाही, विरोधक आम्ही झुकणार नाही, कारण की आमच्या बाजूने आमचा देव आहे आणि आमच्या हातामध्ये ती देवाने दिलेली यशाची चावी आहे. पुढे जो शास्त्रपाठ वाचला 24 वचन, तेव्हा नबुकदनेस्सर राजा चकित होऊन पटकन उठाला आणि म्हणाला, मंत्र्यांना बघून म्हणतो, अरे तिघांना बांधून टाकले. हो सरकार, बरोबर आहे. मग हे 4 कसे काय दिसतात? 1 2 का 4 कैसा हो गया? 1 2 का 4 कैसे हो गया? मोजा, परत काउंट करा, किती गण गेले? 4 टाकले असतील तुम्ही. हो 1 2 3, एवढे काही मिस्टेक होणार नाही आमच्याकडून. नाव पण सांगतो, शद्रक मेशक अबेदnego 3च होते. मग 4था कुठून आला? हा आला तरी 4था कुठून? आणि तेव्हा तो म्हणतो की 4 इसम अग्नीत फिरत आहे, हे मला दिसत आहे, त्यास काही इजा झाली नाही, परंतु 4थ्याचं स्वरूप देवपुत्रासारखं चमकदार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जगाचे प्रकाश आहात. अग्नीतून तुम्ही पेटत्या अग्नीतून पण तुम्ही चमकणार आहे, कारण की देव तुम्हाला चमकवणार आहे. प्रेज द लॉर्ड. ही अग्निपरीक्षेचा समय आहे. तुमच्या हातामध्ये चावी आहे. तुमच्या घरामध्ये अग्निपरीक्षा आहे, तुमच्या जॉबमध्ये अग्निपरीक्षा आहे, तुमच्या मानसिक स्थितीमध्ये अग्निपरीक्षा आहे, तुमच्या मंडळीमध्ये अग्निपरीक्षा आहे. परंतु लक्षात ठेवा, एक इसम आहे जो इतक्या दिवस दिसत नव्हता. तो होता, इतक्या दिवस दिसत नव्हता, परंतु जेव्हा अग्निपरीक्षा आली तेव्हा तो दिसला. तो गुप्त न राहिला, तो दिसला. कोणाला दिसला? विरोधकांना दिसला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आणि माझ्यामधून देव स्वतःला प्रदर्शित करणार आणि त्यामुळे तुम्ही जगाचे प्रकाश आहे, तो म्हणतो. पुढे काय घडलेलं आहे तो म्हणतो बघा, वचन 28 मध्ये,
तेव्हा नबुकदनेस्सर म्हणतो, शद्रक, मेशक, अबेदनगो यांनी आपल्या देवावर भाव ठेवला, राजाचा शब्द मोडला नाही आणि आपल्या देवाच्या खेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करायची नाही, म्हणून त्याने आपले देह अर्पिले. यस, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये इथे मेजापाशी येत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचा अर्पिले देहाच्या द्वारे आपण आठवड्याची सुरुवात करतो. प्रत्येक आठवड्याच्या प्रथम दिनी आपण मेजापाशी येऊन ते अर्पिलेल्या देह आणि रक्ताच्या द्वारे सुरुवात करतो आणि परत एक बार म्हणतो की येशू माझ्यामध्ये वस्ती करतो. त्याने मला जर की दिलेली तर तुम्ही आणि मी देखील अर्पिलेले त्याचे वेगळे केलेले पात्र आहात. प्रेज द लॉर्ड. यस, तुम्हाला आणि मला देखील या जगामध्ये आपल्या अनेक गोष्टी देहिकतेचे ते अर्पण करून सोडून अग्नीला सामोरे जायची तयारी ठेवणं गरजेचं आहे. सुरुवात जर आपण बघितली तर काय दिसतं? हे लाचार दिसले. संपूर्ण राजा एका बाजूला, त्याचे मंत्री एका बाजूला, सर्व बाबेलकर एका बाजूला, तीनच लोक. कोण बचाव करणार होते? परंतु आता काय दिसतं? मंत्री पण लाचार, त्याचे शत्रू पण अग्नीमध्ये टाकल्यामुळे ते भस्मसात. राजा पण म्हणतो, खरोखर बाबा तुम्हाला आम्ही मानलं, कारण की तुमचा देव याला आम्ही चॅलेंज केलं, पण तो तुमचा देव उतरून आला आणि त्याने मला दाखवलं की खरा देव मी आहे जो अग्नीतून सोडवणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुमची अग्नी परीक्षा होत असताना, मंडळीची अग्नी परीक्षा 119 वर्षामध्ये अनेकदा मंडळ आणि कॉन्फरन्स वेगवेगळ्या परीक्षेतून गेले, वेगवेगळ्या अत्याचारामधून गेले, वेगवेगळ्या कठीण निश्चितच विरोधामधून गेलेले अनेक लोक आले. त्यांनी मंडळी आणि मंडळांची कॉन्फरन्सची सेवा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु आज देव परत एक वार या 119 वर्धापन दिनी म्हणते की मी तुमच्या हातामध्ये ती चावी दिलेली आहे आणि मी ते द्वार उघडे केलेले तो कोणी बंद करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. ती चावी तुम्ही ओळखा. लाचार लोकांना घाबरू नका. शद्रक, मेशक, अबेदनगो म्हणून उभे राहा. बघा, देव अग्नी परीक्षेमधून स्वतःचं दर्शनच देणार नाही तर तुमचा बचाव देखील करणार आहे. पिलाताच्या समोर येशू ख्रिस्त उभा होता. सर्व लोक म्हणत होते येशू ख्रिस्ताला काय बरब्बाला सोडा आणि ह्याला वधस्तंभावर खिळा. कोण लोक होते? त्याचेच लोक ना. नियमशास्त्र मोडणार आहे. पिलात म्हणतो, अरे भाऊ, तुझ्यात आहे तर मला काही पाप दिसत नाही, परंतु तू का काही बोलत नाही? तू का काही बोलत नाही? तुला माहित नाही का? तुला वधस्तंभावर किंवा मृत्यूदंड देण्याचा अधिकार मला आहे आणि तुला सोडण्याचा पण अधिकार मला आहे. तू काहीतरी बोल, म्हणजे मी तुझ्या बाजूने काहीतरी एक स्टेप घेतो, स्टँड घेतो, म्हणजे मी या लोकांना गप करेन. पण ते सगळे ओरडते आणि तू गपचूप उभा आहे. मला काहीतरी तुझ्या बाजूने दिसू दे की मला निश्चितच हे जे लोक आरोप लावत आहे हे चुकीचं आहे, मी निरपराधी, मला सोडा, म्हणजे मी तुझ्या बाजूने स्टँड घेतो. बघा, इथे राजा पण म्हणजे पिलात पण विरोधात आहे, आपले लोकही विरोधात आहे, रोमन सत्ता पण विरोधात आहे. शिष्यही पळून गेले, एकटा येशू उभा आहे. येशू काय म्हणतो? स्वर्गाच्या देवाच्या परमेश्वराच्या आज्ञाशिवाय तू मला मारू पण शकत नाही, तू मला तारू पण शकत नाही. तू जरी इथे पिलात म्हणून सिंहासनावर बसलेला आहे, परंतु बचाव करण्याचा किंवा मृत्यू देण्याचा अधिकार त्या जिवंत देवाच्याकडे आहे आणि त्याने तुला दिले आहे आणि त्याच्या वाचून तुला काही एक करता येणार नाही. यस, आज तुमच्या विरोधात खुर्च्या दिसत असतील, आज तुमच्या विरोधात सत्ता दिसत असतील, आज तुमच्या विरोधात अंधकाराची सत्ता उभी राहिली असेल, घाबरू नका, भिवू नका, कारण की वरच्या अधिकाराशिवाय तो दरवाजा कोणी देखील बंद करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की तुमच्या हातामध्ये ती ब्लेसिंग आणि आशीर्वादाची की प्रभू येशूने दिलेली आहे. निराश होऊ नका. नुसतं की दाखवून फायदा नाही. कीचा वापर केल्यानंतर लॉकर उघडतं. प्रेज द लॉर्ड. मला की दिली. यस, आपल्याकडे की आहे. आपल्याकडे एक मोठी की आहे. आपला वधस्तंभ आहे जो की सारखा दिसतो आणि ती आपली ताकद आहे. ही वधस्तंभ आमचे भूषण आहे, ती आमची ताकद आहे. परंतु नुसतं बावरून ठेवून चालणार नाही, त्याचा उपयोग आणि त्याचा यूज आम्हाला करावा लागणार आहे. आणि त्यासाठी आज 119 वर्षामध्ये परत एक बार आपली की तपासा.
जी चावी कोणी मनुष्याने नाही, ती देवाने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. आणि पेत्राच्या द्वारे तो म्हणतो की जे काय तू पृथ्वीवर उघडशील ते स्वर्गात उघडले जाईल. प्रेज द लॉर्ड. आणि जे काय तू पृथ्वीवर बंद करशील ते स्वर्गात बंद केलं जाईल. आज अतिशय वाईट वाटतो की अनेकांना अधिकाराची चावी दिलेली, परंतु ते आपली सेवा बंद करण्याच्या मागे. अनेक लोक आहे जे मंडळीच्या सेवेखाण्यामध्ये अडखळण आहे. अनेक जण आहे जे आपल्या स्वार्थासाठी, आपल्या पोटासाठी, आपल्या पदासाठी निश्चितच ते त्या चावीचा दुरुपयोग करत आहे. आणि त्याद्वारे त्यांना असं वाटतं की ते कार्य जे देवाने आरंभ केलेलं आहे ते मी थांबवेल. प्रियांनो, लक्षात ठेवा, नबुकदनेस्सर राजा देखील त्यांना थांबवू शकला नाही, कारण की त्यांच्याबरोबर येशू, त्यांच्याबरोबर देवपुत्र उभा होता. येशू ख्रिस्ताच्या बद्दल आपण बघितलं तर येशू ख्रिस्ताच्या बद्दल काय घडलं. देवाची इच्छा होती की ह्याने वधस्तंभावर आमच्यासाठी प्राण अर्पण करावं. पेत्र देखील येशू ख्रिस्ताला म्हणतो, अरे येशू ख्रिस्त, तू जे काय म्हणतो की शास्त्रीय परीक्षेच्या द्वारे मी छळला जाऊ, माझा अपमान हो, मला धरलं जाव, मला वधस्तंभावर उठाव, हे अगत्याचं आहे. तू असं का बोलतो? जरा शुभ शुभ बोल. हे चांगलं वाटत नाही. तुझी इमेज किती खराब होते. जे राजा म्हणून आम्ही तुला पुढे इंट्रोड्यूस करतो आणि तू म्हणतो तर मरायचं, मला मरायच्या गोष्टी का करतो. येशू त्याला काय म्हणतो, अरे सैताना. पेत्राला म्हणतो, अरे सैतान, हे देवाच्या गोष्टी तू बोलत नाही, हे सैतानाच्या गोष्टी तू बोलत आहे. आत्ताच आपण बघितलंय पेत्राला काय म्हटलं, धन्य पेत्रा तुझी, कारण की स्वर्गाच्या देवाने तुला सांगितलं. त्याच पेत्राला येशू काय म्हणतो, अरे सैताना. हे मनुष्याची भाषा आणि हे सैतानाची भाषा आहे, कारण की तू देवाचं कार्य रोखत आहे. तू देवाचं कार्य रोखत आहे. यस प्रियांनो, देवाचं कार्य कोणी देखील जगामध्ये स्टॉप करू शकत नाही. ते नबुकदनेस्सर राजा असो, तो पिलात असो, जगातील कोणती सत्ता असो, परंतु अनेकदा येशूला वाईट वाटतं. तो यहुदाकडे बघून म्हणतो की तू मातेच्या उदरी जन्मलाच नसता तर बरे झाले होते, बरे झाले असते, कारण की तू माझ्यापैकी एक आहे आणि तू मला धरण्याचा दोषी ठरणार आहे. माझं काम, देवाचं काम तू धरून दिलं म्हणून बंद पडणार नाही. ते तर मला त्या वैभवाकडे तर जायचंच आहे, ते दुःख क्लेश तर मला सहन करायचं, परंतु माझ्यामधला एक व्यक्ती, माझ्यामधला एक जण जर मला धरून देत आहे तर हे किती मोठं दुर्दैव आहे, किती मोठं खेद बाब आहे. यस प्रियांनो, ही बाब आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की कळत न कळत आम्ही देवाच्या खुल्या केलेल्या द्वाराला बंद करण्याचा प्रयत्न तर करत नाही का. हा अलर्ट आणि इशारा आहे आणि ते किती धोकादायक आहे ते यहुदाकडून आपल्याला कळतं, कारण की त्याचं जीवनचा समारोप कसा झालेला हे देखील आपल्याला कळतं. आज प्रियांनो, आपण या मंदिरामध्ये बसलो असताना, परमेश्वराच्या वचनाकडे आपली दृष्टी लावत असताना आपल्याला एक महत्त्वाची चावी ख्रिस्तामध्ये प्राप्त झालेली आहे. आपल्या पूर्वजांनी 119 वर्षापूर्वी ती चावी जेव्हा लावली, पवित्र आत्म्याचं कार्य सुरू झालं. आत्मे प्रभूकडे येऊ लागले. त्या रक्ताच्या द्वारे खेचले गेले. त्या रक्ताच्या आणि बलिदानाची त्यांनी आठवण केली आणि त्यांनी म्हटलं, आमच्या पूर्वजांनी म्हटलं की खरोखर खरा देव तोच आहे जो आम्हाला त्याच्या बलिदानाच्या द्वारे शुद्ध करतो आणि आम्हाला तारण देतो. आणि त्यांनी मुक्तीदाता आणि तारण म्हणून येशू ख्रिस्ताला पत्करलं आणि त्यामुळे 119 वर्ष अविरत या मंडळी आणि या कॉन्फरन्सच्या देवा सेवा वाढत चाललेली आहे. आणि आज आपण त्यांचे घटक आहोत, परंतु परिस्थितीमुळे घरामध्ये, कुटुंबामध्ये, मंडळीमध्ये आज जरी अंधकाराची सत्ता जर कार्य करत आहे तर परत एक बार आपल्या खिशामधून चावी काढून तपासा की देवाने तुम्हाला कोणती चावी दिली आणि आम्ही कोणत्या चावीच्या मागे फिरत आहोत. हो प्रियांनो, चावी भरणारे पुष्कळ लोक असतात आजकाल. प्रत्येक मंडळीमध्ये, प्रत्येक घरामध्ये चावी मारणारे लोक खूप असतात. प्रियांनो, आम्हाला येशू ख्रिस्ताने कोणती चावी दिली याची ओळख असायला पाहिजे. दानिएल म्हणतो, तुम्हाला उत्तर देण्याचं मला प्रयोजन नाही, कारण की उत्तर माझा देव देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो अग्नीमध्ये उतरून उत्तर देणारा देव आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मला उत्तर देण्याची गरज नाही,
मला स्वतःला बचाव करण्याची गरज नाही, कारण की देवाची इच्छा आहे म्हणूनच मी हे दुःख केशरून जाते. हो प्रियांनो, आज शद्रक मेषक अभिज्ञगो सारखे जर तुम्हाला अग्नी परीक्षेतून जर देवाची बाहेर काढण्याची इच्छा असेल तर प्रेज द लॉर्ड, ते कार्य देवच करणार आहे. प्रेज द लॉर्ड. मनुष्य करणार नाही, कोणती पॉलिटिकल लीडर करणार नाही, धन संपत्ती करणार नाही, कोणतं पद आणि पदाधिकारी करणार नाही, तो देवच करणार आहे. कारण की तुम्ही देवाचे निवडलेले पुत्र व कन्या आहात. त्याच्यावर कोणाचा देखील अधिकार चालत नाही. परंतु जर देवाने ठरवलं की यस, या घराने, या व्यक्तीने, या स्त्रीने, या पुरुषाने माझ्यासाठी समर्पित जीवन जगावं, माझ्यासाठी अर्पिले जावं, आपल्या सेवा करत करत त्या जगातून निघून जावं, तरी देखील प्रेज द लॉर्ड. जगणे हे मला ख्रिस्त, मरणे हे मला लाभच आहे, नुकसान नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की वचन हे सांगतं, मंडळीचा इतिहास हे सांगतं की जिथे जिथे रक्त सांडलं तिथे मंडळी उभ्या राहिलेल्या. प्रेज द लॉर्ड. इतिहास हे सांगतं जिथे जिथे या सेवकांचं रक्त सांडलेलं आहे तिथे मंडळी उभ्या राहिलेलं आहे. आज या मंडळीला उभारण्यासाठी अनेकांचं रक्त, अनेकांचं घाम सांडलेलं आहे. अनेकांनी प्रामाणिकपणे आपलं कुटुंब आणि जबाबदाऱ्या आणि सर्व काही सोडून, स्वार्थ आणि देहिकता आणि गरजा सोडून मंडळीसाठी वाहून सेवा केलेली. त्यामुळे आज एक सेवक देखील आपल्या समोर आहे आणि या सर्वांच्या मुळे आज देवाने आशीर्वादाचे द्वार माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी खुले केलेले. प्रेज द लॉर्ड. आणि तो म्हणतो ते कोणी देखील बंद करणार नाही. मग खुला द्वारचा उपयोग आम्हाला आणखीन द्वार खुले करण्यासाठी करायचा. प्रेज द लॉर्ड. मिशनरीने एक द्वार खुला केला, आम्ही 100 द्वार खुले करणार आहोत. आणि ते दिसतंय. आज कॉन्फरन्समध्ये अनेक मंडळे आहे, अनेक सेवा आहे, ते द्वार खुले चाललेले. आता गरज आहे अशा लोकांची जे स्वतःला देवाच्या सेवेसाठी अर्पण करतील. मला अतिशय आनंद वाटतो की या मंडळीमध्ये असिस्टंट पाळकच्या बरोबर सुवार्थिक देखील आहे, जे वचनाची घोषणा करण्याकरता मंडळीच्या द्वारे पाठवलेले आहे, ज्यांना आपण प्रेषित देखील म्हणतो. हो प्रियांनो, नुसतं स्वार्थिक पाळक, असिस्टंट पाळक, कमिटीचं कार्य नाही, प्रत्येकाच्या हातात चावी आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाच्या हातात चावी आहे. हेच नुसते 5, 10, 12 लोक प्रकाशित नाही, आम्ही सर्वजण प्रकाशित आहोत. आणि प्रत्येकामध्ये ती ताकद, ती चावी, ते सामर्थ्य आहे की जेव्हा तुम्ही उभे राहतील लोक म्हणतील खरोखर ह्यांचा देव ह्यांच्या ठाई आहे, ह्याचा देव ह्यांच्या ठाई आहे. आणि जर देव तुमच्या आणि माझ्या ठाई आहे तर मला सांगू द्या, हीच चावी प्रत्येक अंधकारात असलेले लोक, पापात अधर्मात असलेल्या लोकांच्या जीवनात बदल घडून आणणार आहे. त्यांना रस्ता सापडत नाही, ते अंधकाराच्या बेड्यांमध्ये आहे, ते पापाच्या जंजिरामध्ये आहे, ते सर्व लॉक झालेले, शैतानाने त्यांना जखडलेले. तो याची चावी, त्यांना मुक्तीची चावी तुमच्या आणि माझ्या हातात आहे. येशूने तुमच्या आणि माझ्या हातामध्ये ती चावी दिलेली आहे. आता वेळ आलेला आहे की ती चावीचं महत्त्व जाणं. जसं मी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक कार्य जे प्रामाणिकपणे, ज्याला येशूने या वचनामध्ये लागे की प्रत्येक सत्कृत्य, तुमचे सत्कृत्य बघून कोणाचा गौरव होईल? देवाचा गौरव. यस, आम्हाला सत्याच्या अगोदर म्हणतात तुम्ही जगाचे प्रकाश. तुमचे सत्कृत्य बघून, म्हणजे ह्याचा अर्थ झाला सत्कृत्य करणारे देवाचा गौरव तर करतात, परंतु सत्कृत्य करणारे प्रकाशित लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. रिपीट करतो मी, प्रकाशित लोक सत्कृत्य करतात आणि सत्कृत्यांच्या द्वारे देव गौरवला जातो. आणि हेच आपल्या मंडळीकडून, आपल्या प्रत्येक वैयक्तिक भक्तांकडून देवाला ही अपेक्षा आहे. आणि ही चावी येशू म्हणतो, जर मी उघडलेली आहे, तुझ्या हातात मी दुसरी चावी दिलेली आहे, आता तुला नुसतं चावी लावून उघडायची गरज आहे. जे काही मोठे आशीर्वाद लपलेले त्या लॉकरमध्ये ते जगासाठी खुले होणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज जरी ते अधिकार, ते रहस्य गुप्त ठेवलेलं आहे, लोकांना कळत नाही, लोकांना माहीत नाही कोण आहे शांतीचा अधिपती, कोण आहे तारणारा, कोण आहे मुक्तीदाता, कोण आहे आम्हाला या जगामध्ये जीवन आणि जगाच्या नंतर देखील सार्वकालिक जीवनाला. ते चावीच्या द्वारे तुम्ही उघडा. देवाने ऑलरेडी चावी लावून निघून गेलेला आहे. आता आमच्या हातात चावी आहे, आपण उघडू.
जेव्हा तू खजाना उघडू, लोक म्हणतील खरोखर यांचा देव ह्यांच्या ठाई बसतो, ह्यांच्या घरामध्ये बसतो, ह्यांच्या जीवनामध्ये बसतो. आम्ही किती प्लॅनिंग केली, आम्ही किती योजना केली, आम्ही किती त्यांना शद्रक मेषक अबेदनगो सारखं ट्रेस करून धरून जाळण्याचा प्रयत्न केला, संपवायचा प्रयत्न केला, परंतु यांच्या देवासारखा इतर देव कोणताही नाही. आणि जेव्हा आपण हे कार्य करतो, ह्याला म्हणतात संजीवन. मी आता पाळक साहेबांवर बोलत होतो आणि पाळक साहेब म्हटले की 1905 मध्ये जूनमध्ये केडगाव मुक्ती मिशनमध्ये संजीवन आलं. बरोबर आहे पाळक साहेब? केडगाव मुक्ती मिशनमध्ये 1905 मध्ये संजीवन आलं आणि ते संजीवनाचे लाटाच्या समय या मंडळीची स्थापना झाली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ही अशीच झालेली नाही. पवित्र आत्म्याचं संजीवन जेव्हा महाराष्ट्रात सर्वप्रथम केडगाव रामाबाई मुक्तमय मिशनमध्ये असलं, त्या समय या मंडळीची स्थापना काय दाखवते की बलाने नव्हे पराक्रमाने तो माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. प्रेज द लॉर्ड. असं म्हणून या मंडळीला दिव्यात ठेवलेल्या दिव्याप्रमाणे त्यांनी ठेवलेलं आहे. येशू म्हणतो, पेत्रा तू ते खडक आहे ज्याच्यावर मी मंडळी रचीन. प्रेज द लॉर्ड. आज देव म्हणतो, चर्च ऑफ क्राइस्ट तुम्ही ते खडक आहे ज्याच्यावर मी अनेक मंडळ्या रचणार आहे. प्रेज द लॉर्ड. मी अनेक मंडळं रचणार आहे, कारण की हे कार्य मनुष्याचं नव्हे, हे कार्य मिशनरीचं नव्हे. निश्चित असते त्याच्यासाठी एक सेवक म्हणून स्वतःला समर्पित करणारे भक्तजन होते किंवा सेवक होते, परंतु हे कार्य माझं आहे आणि जे द्वार मी उघडतो ते द्वार कोणी देखील बंद करणार नाही. आपण प्रार्थना करूया. परत एक वार मंडळीचे सन्मान पाळक साहेब, कमिटी मेंबर यांचे मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे पास्टर सचिन यांचे आभार मानतो. आल्यापासून ते माझ्या पाहुणचार करत आहे. आमचे सन्माननीय पंडित साहेब आहे, त्यांनी माझा पाहुणचार केला आणि कमिटीने मला आमंत्रित केलं. प्रभूमध्ये आपल्याला खूप खूप आभार. प्रभू तुमची सेवा अशीच आशीर्वादित करो. प्रार्थनेत जाऊया. प्रभू आम्ही धन्यवाद देतो. तो आमचा उत्तम पिता आहे. आजच्या दिनी जेव्हा आम्ही पित्या या मंडळीमध्ये एक सेवक, दास, भक्त, सभासद म्हणून बसलो आहोत, देव तू आम्हाला परत एक वार एक अलर्ट व इशारा देत आहे. तुमची सेवा, तुमचं जीवन इथपर्यंत मर्यादित नाही. पेत्राकडे बघा, ज्याने मंडळीची स्थापना केली, ख्रिस्ती मंडळी, ती मंडळी अविरत वाढत गेलेली आणि दररोज त्याच्यामध्ये ते एकत्र भेटत असताना, एकत्र जीवत असताना, एकत्ररित्या एकमेकांना वचनाची घोषणा करत असताना उत्तरोत्तर या मंडळीची वाढ होत होती. त्याचप्रमाणे पवित्र या कॉन्फरन्सची स्थापना केली आणि वेळोवेळी यामध्ये उत्तरोत्तर वाढ आणि त्यामध्ये अनेक मंडळ्या व अनेक संस्था व अनेक असोसिएट संस्था उभ्या राहिलेल्या आहे. आज प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो आमच्या त्या पूर्वजांबद्दल, त्या संस्थापकांबद्दल आणि विशेष करून पवित्र आत्म्या तुझ्याबद्दल की जे संजीवनाची लाट केडगावमध्ये आली, त्याचा लाभ नुसता आम्हाला दिला नाही, तर तू आमच्यासाठी एक चावी दिली आणि त्या चावीच्या द्वारे चर्च ऑफ क्राइस्ट या मंदिराचे आशीर्वादाचे द्वार खुले केले. ते अविरत आजपर्यंत खुले आहे आणि ते कोणी देखील बंद करू शकणार नाही. परंतु या समय आज तू मला म्हणतो की जे काही तू पृथ्वीवरून मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. हो, येशू राजाचा समय आलेला आहे. आमच्या प्रार्थना, आमचं विश्वासू जीवन, आमची सेवा कार्याच्या द्वारे अनेकांचं जीवन त्या स्वर्गीय राज्यापर्यंत पोहोचावं, स्वर्गाच्या ते जीवनी पुस्तकापर्यंत पोहोचावं. यासाठी जर तू आमची निवड केलेली, ती सेवेसाठी आत्म्याचं बळ, पवित्र आत्म्याचं बळ, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. वेळ कमी आहे, येशू तुझा आगमनाचा समय जवळ आलेला आहे आणि अशा समय संकट आहे, समस्या आहे, वेदना आहे, छळ आहे, डिप्रेशन आहे, सर्व प्रकारची यातना आहे, परंतु आम्ही घाबरणार नाही. शद्रक, मेषक, अबेदनगो गंभीरतेने आणि येशू आणि परमेश्वराकडे बघत ते उभे राहिलेले. आम्ही काही बोलणार नाही, आमचा देव बोलणार आहे. आणि देवाने नुसतं त्यांचा बचाव केला नाही, तर जे विरोधक होते त्यांना नमावायच भाग पडलेले आहे. येशू तू येत असताना प्रत्येक गुडघा टेकले जाणारे, प्रत्येक मुख कबूल करणारे येशूच प्रभू आहे. परंतु त्या अगोदर मंडळीला जी चावी दिलेली आहे त्याचा उपयोग करून अनेक आत्मे
अनेक मंडळांची स्थापना होण्यासाठी हा 119वा वर्धापन दिन व येणारे सर्व उर्वरित प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होणारे वर्ष ह्या मंडळीसाठी, या मंडळीच्या सेवेसाठी, या मंडळीच्या सुवार्तेसाठी, या मंडळीच्या समाजसेवेसाठी, या मंडळीच्या ॲडमिनिस्ट्रेशनसाठी विपुल आशीर्वादाच्या ठरावा अशी अनुग्रहाने कृपा कर. प्रभू येशू ख्रिस्तांचा तारणारा पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन आमेन आमेन. के प्रभु आमच्याला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो, गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आम्हाला प्रीती करणारा देव आहेस. आम्ही सर्व गौरव आणि सन्मान तुला देतो. प्रभु वेळेपर्यंत सांभाळस, काल आणि आज असणारी सेवा तू आशीर्वादाची केलीस. प्रभु देवा अनेकांची वेगवेगळे संदेश आले त्यासाठी आम्ही धन्यवाद प्रार्थना करतो. सुधीर चव्हाण प्रभु त्या साहेबांच्या असणारी सेवा तू आशीर्वाद त्याचा सहाय्य करता त्यांचा ओळखस त्याचा शिक्षण ते आशीर्वाद त्याच्या सेवेमध्ये जुळवून पाहतो. त्यांची मुलगी परमेश्वरा सुरू काम तुझ्याकडे येतो. त्यांचं असणारं काम आशीर्वाद सुकर ते कसे खूप शहाणपणे समर्पण होतं. यावेळेस आम्ही सर्वजण विरोध होत असताना खूप आनंद चालू होतो. आम्हा प्रत्येकासाठी असू दे आणि आमच्याकडे तुझ्या नावाचा गौरव करू. पुरुष त्याच्याद्वारे म्हणून ते आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावे, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येईल. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आपल्याला सोडले तसेच तू आमचे गुन्हे आम्हाला सोड. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला स्वर्गापासून सोड. कारण की राज्य सामर्थ्य ही सर्व काळ तुझीच आहे. आता ते जुबानीची भीती तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभाग आम्हाला प्रत्येकाबरोबर देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता